मंत्री धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्यानंतर जे आहे ते राजकीय वातावरण जे आता ढवळून निघालेलं आहे, याच संदर्भात बोलण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आमच्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल? धनंजय मुंडे यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर सुरेश धस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची 4.5 तासापेक्षा अधिक वेळ भेट घेतली. काय पहिली प्रतिक्रिया? खालची पातळीवर जाऊन राजकारण सुरू झालेलं आहे. एक निर्गुण हत्या झालेली आहे. त्याच्यामध्ये न्याय न करता हे सगळे राजकारणी लोक ज्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहे, सुरेश धस अण्णा, हे सगळे लोक राजकारण करत आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप चांगली पद्धतीने सुरेश भाऊनी मुद्दा हातामध्ये धरून घेतला होता. आणि सगळे लोक, पूर्ण महाराष्ट्राचे राजकारणी असू द्या, समाजकारणी असू द्या, सगळे लोकांनी समाज न बघता, जातपात न बघता, पक्षपात न बघता मुद्दा हातामध्ये धरून घेतलेला आहे. आणि ज्याच्यामध्ये न्यायाची मागणी होती आणि कुठे ना कुठे दुर्लक्ष करण्याचं काम, दिशाभूल करण्याचं काम हे राजकारणी लोकांचा सुरू झालेला मला असं वाटतं. क्योंकि स्वतः बोलवून घेतात, स्वतः मीडियाला पाठीमागे सोडताय की आम्हाला भेटून गेले 4.5 तास मीटिंग झाली आमची. तो कुठे ना कुठे दिशाभूल करण्याचा हे प्रयत्न चालू आहे. आणि आज सगळे आकाटाका सगळे जेलमध्ये सडत आहे ना, त्याच्यामुळे कुठेतरी दुर्लक्ष झाला तर त्यावेळे ते लोक बाहेर आणणार आहे ना, तोपर्यंत तो आणू शकत नाही. ते सगळं हे लोकांचं हे चालू आहे. मात्र ही जी भेट झाली, या भेटीवरती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने असतील, मनोज जरांगे असतील किंवा मराठा समाजाने देखील आता कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे. ही भेट घेण्यामागे काही नेमकं कारण काय असावं? हे प्रकरण दडपण्याचा प्रकार होतोय? मला तर असं काय वाटत नाही. खूप छोटासा एकदम लहान ऑपरेशन होता डोळ्याच्या, ते काय म्हणतात त्याला, कॅटरेक्ट का ऑपरेशन होता. आणि 5 मिनिटाचा ते ऑपरेशन असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की 4 तासामध्ये त्यांची सुट्टी पण झाली हॉस्पिटलमधून. तरी पण काय चालू आहे मला तो कळत नाही. आणि असा न्याय न देताना मला तो असं वाटतं धनंजय मुंडेला स्वतः राजीनामा द्यावा लागेल. जरी काहीतरी ऐसे शर्म का एक भी ऐसे बाल है ना आँख में, तो स्वतः राजीनामा देण्याची गरज आहे त्यांना. इतका पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे त्या मुद्द्यावरती. अरे, जरी तुमची काही चूक नाही झाली त्याच्यामध्ये, तर तुम्ही परत मंत्रिपद घ्या ना. अजित गट तुमचाही आहे, कुठे बाहेरच्या लोकांच्या नाही आहे. अजित गट म्हणजे धनंजय मुंडे गट. तुम्ही कधी पण जाऊ शकता, कधी पण निघू शकता. आज लोकांनी तुम्हाला जनप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे. तर तुम्ही जे जनप्रतिनिधीची जनताची जे मागणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या. तर तुम्ही आत्ता द्या, नंतर तुम्ही परत या त्याच्यावरती. कुठेतरी हे प्रकरण दडपण्यासाठी आता भाजपाकडून प्रयत्न होतोय, असा आरोप जो आहे तो मराठा संघटना करताना पाहायला मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने, आपण कसं पाहता या आरोपाकडे? हां, मला पण असं वाटते की कुठेतरी BJPचा हे प्रयत्न सुरू आहे. मला असं वाटतं की BJPचा हे प्रयत्न सुरू झालेला आहे की कुठे ना कुठे हे मुद्दा संपायला पाहिजे. धनंजय मुंडे आता आजारी असताना सुरेश धस भेटले, बावनकुळे भेटले, मात्र आपल्याला भेटण्यासाठी फोन वगैरे किंवा आपण फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली कोणासोबत? धनंजय मुंडेंनी. नाही, मी तर त्यांना भेटणार नाही. आमच्या अगोदर बोलणं झाला होता भेटण्यासाठी. पण जोपर्यंत हे मुद्दा चालू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण, तो ज्यापर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत मी त्यांना भेटणार नाही. क्योंकि नाही तो असंच सगळं काय चालू राहणार, असं सगळं काय आहे. तुम्हाला माहिती आहे की 2 दिवस आपला एक हफ्ते अगोदर 4 तारखेला मला पण निकाल मिळाला आहे. त्याच्यामध्ये पण मला भेटण्यासाठी सांगितलं होतं त्यांनी, पण मी नकार दिला आहे. कौटुंबिक न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर मोठं वादंग देखील निर्माण झालं होतं. आपल्या मुलांवरती देखील प्रेशर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. आणि त्यानंतर आपण एक वक्तव्य केलं होतं की जर मुलांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला तर मी पंकजा मुंडे असेल किंवा धनंजय मुंडे असेल यांना कुठे तोंड ठेवायला जागा ठेवणार नाही, असं एक वक्तव्य केलं. मला जोपर्यंत आमचा वाद चालू आहे, गेले 3 वर्षमध्ये खूप काही सहन केलेलं आहे. 2 वेळे जेलमध्ये, 45 दिवस एरवडासारखे जेलमध्ये ठेवणं, 16 दिवस बीडसारखे जेलमध्ये ठेवणं, 1 दिवसामध्ये 8 माझ्यावरती FIR टाकणं.
सगळं काही खालची पातळीवर जाऊन राजकारण करून मंत्रिपदाचा गैरवापर करून सगळं काही मी सहन केला. आजपर्यंत मी तोंड उघडला नाही. माझी बहिणीने जे पण कंप्लेंट केली होती त्याच्यावरती पण मी आजपर्यंत फेसबुकवरती कुठेही मीडियावरती एक कमेंटसुद्धा केलेला नाही आहे. पण जरी माझ्या मुलाबाळांना आता माझा लढा चालू आहे आणि मी लढण्यामध्ये सक्षम आहे आणि मी लढते आणि सगळे कोर्टामध्ये आज न्यायालयामध्ये मी गेलेली आहे. न्यायालयाकडून मला न्याय भेटत आहे. आज पहिली पत्नीचा खिताब मला मिळाला आहे आणि त्याच्यामध्ये 2 लाख रुपयाची पोटगी मला मिळाली आहे. जरी तुम्ही हे न्याय व्यवस्थाचे विरोध जाऊन तुम्ही माझे मुलाबाळांना माझे अगेन्स्ट करताय तो मी गप बसणार नाही. 100% अशी हालत करून टाकणारे हे लोकांची तोंड उघडून की सगळे घरामध्ये बसतील. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आपण अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना देखील मागणी केली होती. मात्र कालची जी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्यामध्ये तटकरे होते, अजितदादा होते, प्रफुल्ल पटेल होते. या बैठकीनंतर कुठेतरी अजितदादांना प्रमोशन दिल्याचं पाहायला मिळत आहे. अजितदादा गट जे आहे ते धनंजय मुंडे गट आहे. त्याच्यामध्ये काय बोलण्यासारखं नाही आहे. फक्त दाखवण्यासाठी तटकरे साहेब, अजितदादा आणि ते प्रफुल्ल पटेल साहेब सगळे दाखवण्यासाठी असते. जे धनंजय मुंडे सांगतात त्याच्यामध्ये तेच असतो ओनली. अजित पवार गटामध्ये धनंजय मुंडेंची पॉवर जास्त आहे. धनंजय मुंडे गट आहे तो पॉवर नाही. गटी पूर्ण धनंजय मुंडेचा आहे. कालच्या सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर आपण म्हटला होता की मी मुख्यमंत्र्यांकडे जे आहे ते पुरावे देणार, ते ब्रह्मास्त्र असेल आणि यामुळे मोठी अडचण होऊ शकते. हां, आता वेळ आलेली नाही. इतके पुरावे बघितल्यानंतर जरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाही त्यांना राजीनामा दिला तो फिर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. या होत्या करुणा मुंडे यांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची वेळ मागितलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर मात्र करुणा मुंडे स्वतः उपोषणासाठी बसणार असल्याचा इशारा त्यांनी या ठिकाणी आता व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन रोहित सह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.